सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी माझा कोणताही संबंध नाही असं त्याने या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मात्र आपण पाहिलं तर प्रकाश सोळंके यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार खंडणी प्रकरण आणि त्याच खंडणी प्रकरणामुळे सरपंच हत्या झालेली आहे आणि हे सर्व धागेदोरे आणि या संदर्भातले पुरावे शोधण्याचं काम हे पोलिसांचं आहे असंही सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराड याने शरणागती पत्करण्यापूर्वी एक व्हिडिओ त्याने जारी केला आणि त्या व्हिडिओमधून वाल्मिक कराड याने नक्की काय म्हटलेलं आहे आपण पुन्हा एकदा पाहूया। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीजी, अखेर वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलेलं आहे मात्र खुनाशी संबंध नाही असं वारंवार तो सांगतोय। कुणाशी संबंध नाही असंच ते सांगणार। ते कधीच म्हणणार नाहीत की माझे सगळ्यांचे संबंध आहेत किंवा सगळ्या आरोपींशी मला हे करायचं आहे। हॅलो जी आपला आवाज पोहोचतोय, आपण बोला। हो, तर हे जे चाललंय ते अतिशय हॉरिबल चाललंय की एक माणूस ज्याचं लास्ट लोकेशन 17 तारखेला पुण्यात होतं तो आज 31 तारखेला पुण्यातूनच सरेंडर करतो। महाराष्ट्र पोलीस इतके छान आहेत की त्यांना पुण्यात राहणाराच गुन्हेगार मिळत नाही। अजूनही आणि आज जे आपण बघितलंय की ते जेव्हा सरेंडर झाले त्यांचे सगळे कार्यकर्ते तिथे जमा झाले होते, म्हणजे याचा अर्थ सगळ्यांना माहिती होता की ते आज सरेंडर करणार आहेत। आणि जे होत आहे ना, मला अतिशय बघून खूप हॉरिबल वाटतं की आपली अख्खी सिस्टम सडलेली आहे। ते जर 2 आठवडे पुण्यात राहतायत आणि आपल्या पोलिसांना माहित नाहीये याचा अर्थ त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर राजकीय बरदस्त आहे। जी नक्कीच, धन्यवाद अंजली ताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर कशा पद्धतीने संपूर्ण सिस्टीम करप्ट झालेली आहे असं यावेळेस अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे। सरपंच हत्या प्रकरणामध्ये माझा संबंध नसल्याचं कराड यांनी जरी म्हटलेलं असलं तरीही आता नक्की काय तपासात समोर येत आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल।